नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे. बऱ्याच जणांची कमेंट आली होती की सर, जे काही महत्त्वाच्या योजना आहेत त्याच्यावरील प्रश्न घ्या किंवा त्याच्यावरील व्हिडिओ घ्या. टाइमपास बिलकुल नका करू, लगेच वही आणि पेन घेऊन बसा. आजच्या महत्त्वाच्या मुद्द्याचं नाव लिहून घ्या, महत्त्वाच्या योजना आणि त्यावरील प्रश्न. अत्यंत हा महत्त्वाचा टॉपिक असणार आहे. येणाऱ्या कुठल्याही एक्झामची तुम्ही तयारी करा. याच व्हिडिओमधील तुम्हाला 1 ते 2 मार्काचा प्रश्न बघावयास भेटणार आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो, टोटल आपण 50 योजना पाहणार आहोत. बरोबर. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो, काळजीपूर्वक ऐका मी काय सांगतोय ते. ठीक आहे. माझं काम आहे व्हिडिओ तयार करणं आणि तुमचं काम आहे व्हिडिओ फॉलो करणं, दररोज वहीमध्ये नोट्स काढून घेणं आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त रिव्हिजन मारणं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो, अग्निपथ योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. म्हणजेच भारतीय सैन्य दल, भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदल या तीनही दलासोबत या ठिकाणी संबंधित आहे अग्निपथ योजना. ठीक आहे. केव्हा लॉन्च करण्यात आली तर 14 जून 2022 ला. याच्यामध्ये वयोमर्यादा किती ठेवण्यात आली आहे तर 17.5 वर्ष ते 23 वर्ष. आणि किती वर्षाचा पिरियड असणार आहे याच्यामध्ये अग्निपथ योजनेमध्ये तर 4 वर्षाचा पिरियड असणार आहे. क्लिअर. इयर बुक लॉन्च करण्यात आलेली आहे. या ठिकाणी त्याची किंमत याही वर्षी आपण 99 रुपये ठेवलेली आहे. या नंबरला तुम्हाला पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. याच नंबरला व्हॉट्सअपला मोबाईल नंबर लक्षात असू द्या, 96 730 58 600. गुगल पे करा किंवा फोन पे करा, सुहास भिसे असं नाव येईल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, नारिको नमन ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी नारिको नमन ही योजना सुरू केलेली आहे. त्याचा मागचा पर्पज काय आहे? जसं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महामंडळाच्या बसेस आहेत, तशाच प्रकारे हिमाचल प्रदेशमधील जे काही स्टेट ट्रान्सपोर्ट बसेस असतील त्याच्यामध्ये महिलांना 50% आरक्षण देण्यात येणार आहे नारिको नमन या योजनेच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक तिसरा, स्टार मार्क करून ठेवा. मुख्यमंत्री मातृशक्ती योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री मातृशक्ती योजना. याच्या मागचा उद्देश काय आहे तर जे काही प्रेग्नंट वुमन्स असतील त्यांना या ठिकाणी 1000 दिवसांसाठी पौष्टिक आहार देणे हा या योजनेचा मागचा मेन पर्पज आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक चौथा, कोणत्या राज्य सरकारने कौशल्य मातृत्व योजना सुरू केलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, छत्तीसगड या राज्य सरकारने कौशल्य मातृत्व योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना 5000 रुपये प्रदान केले जाणार आहेत दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5वा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. विद्यार्थ्यांसाठी यंग सायंटिस्ट कार्यक्रम युविका नावाचा जे काही कार्यक्रम आहे, प्रोग्राम आहे, तो कोणी आयोजित केलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इस्रोने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला युविका याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकेल तर लिहून घ्या, युवा विज्ञानी कार्यक्रम, बरोबर, किंवा यंग सायंटिस्ट प्रोग्राम. ठीक आहे. याच्या मागचा पर्पज काय तर विद्यार्थ्यांना मूलभूत ज्ञान प्रदान करण्यासाठी, जसं की अवकाश तंत्रज्ञान, अवकाश विज्ञान आणि अवकाश अनुप्रयोग या संदर्भातील माहिती देण्यासाठी युविका हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता इस्रोच्या माध्यमातून. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा, कोणत्या मंत्रालयाने 2026 पर्यंत रुसा नावाची एक योजना होती ती सुरू ठेवण्यासाठी मान्यता दिलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. बरोबर. तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने 2026 पर्यंत RUSA रुसा नावाची योजना सुरू ठेवण्यासाठी मान्यता दिलेली आहे. या ठिकाणी रुसाचं फुल फॉर्म आहे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. बरोबर. आणि जी सुरू करण्यात आली होती 2013 ला. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7वा, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत 100% कुटुंबांना कव्हर करणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता बनलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सांबा, जे की जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील जिल्हा आहे, ज्या ठिकाणी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत 100% कुटुंब या गावातील कव्हर झालेली आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी ही जी काही योजना आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना केव्हा लॉन्च करण्यात आली तर 23 सप्टेंबर 2018 ला.
आणि या ठिकाणी एक पॉइंट लिहून घ्या, जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना कोणती आहे असं विचारलं तरी याचं उत्तर काय असणार आहे, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. ठीक आहे, याच्यामधील पर्पज काय, तर जे काही पुअर फॅमिली आहे, गरीब कुटुंब आहेत, त्यांना 5 लाख रुपयाचं आरोग्य कव्हर या ठिकाणातून प्रदान करणे. बरोबर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. जिव्हाळा नावाची योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे जिव्हाळा नावाची योजना. एक पॉइंट लिहून घ्या, पुण्याच्या एरवाडा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कैद्यांसाठी सुरू करण्यात आलेली ही एक योजना होती. त्या योजनेचं नाव आहे जिव्हाळा योजना. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 9. पीएम श्री योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शिक्षण एज्युकेशन या सेक्टरशी संबंधित आहे पीएम श्री योजना. या योजनेअंतर्गत देशभरातील 14,500 शाळा विकसित आणि श्रेणी सुधारित केल्या जाणार आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उद्यम क्रांती योजना सुरू केलेली आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये उद्यम क्रांती योजना सुरू करण्यात आलेली आहे. कशा संदर्भात ही योजना आहे, तर तरुणांना नोकरी देण्याच्या संदर्भात ही एक योजना आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 11. कोणते राज्य सरकार सीमावर्ती भागामध्ये हिमप्रहारी योजना राबवणार आहे. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तराखंड हे राज्य या ठिकाणी जे काही बॉर्डरच्या साईडचे जे काही भाग असतील, गावं असतील, जिल्हे असतील, त्या भागामध्ये हिमप्रहारी योजना राबवणार आहे. याच्या मागचं उद्दिष्ट काय, तर जे काही लोकांचं मायग्रेशन आहे, लोकांचं जे काही स्थलांतरण आहे ते थांबवणे, हा या योजनेच्या मागचा मेन पर्पज आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. पीएम मित्रा ही जी काही योजना आहे ती केव्हा सुरू झालेली योजना आहे. तर या ठिकाणी 2021 मध्ये पीएम मित्रा नावाची योजना स्कीम सुरू करण्यात आलेली आहे. आणि पीएम मित्राचं फुल फॉर्म काय, तर प्राईम मिनिस्टर मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरेल. बरोबर. भारतीय वस्त्रोद्योग जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवणे हा या योजनेचा मागचा मेन पर्पज आहे. आणि योजनेचं नाव आहे पीएम मित्रा, ती सुरू करण्यात आली 2021 मध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. स्टार मार्क करून ठेवा. DACE डेस योजना कोणी सुरू केलेली आहे. 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी या ठिकाणी DACE योजना सुरू केलेली आहे. 100% याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकणार. तर DACE याचा फुल फॉर्म काय, डॉक्टर आंबेडकर सेंटर्स ऑफ एक्सलन्स. बरोबर. DACE स्कीम याच्या मागचं उद्दिष्ट काय, तर लगेच लिहून घ्या, अनुसूचित जातीचे विद्यार्थी विद्यार्थिनींना उच्च गुणवत्तेची मोफत कोचिंग सुविधा प्रदान करून देणे हा या योजनेचा मागचा मेन उद्दिष्ट आहे किंवा पर्पज आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. कोणत्या राज्यामध्ये मुख्यमंत्री चाय श्रमिक कल्याण संकल्प योजना सुरू केलेली आहे. 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत जे काही चहाच्या बागेतील कामगार काम करत असतील त्यांना या ठिकाणी आर्थिक मदत, घर, अन्न प्रदान केले जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत. योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री चाय श्रमिक कल्याण संकल्प. कुठे सुरू झालेली आहे, त्रिपुरा या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. कोणत्या मंत्रालयाने संभव आणि स्वावलंबन उपक्रम सुरू केलेला आहे किंवा प्रोग्राम सुरू केलेला आहे. 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, MSME मंत्रालय. या ठिकाणी या मंत्रालयाने संभव आणि स्वावलंबन नावाचा एक उपक्रम सुरू केलेला आहे. पर्पज काय, उद्दिष्ट काय, तर तरुणांमध्ये उद्योजकतेला चालना देण्यासाठी ही योजना किंवा हे उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. मला फक्त कमेंट करून सांगा MSME हे जे काय मंत्रालय आहे याचं फुल फॉर्म काय आणि याचे युनियन मिनिस्टर कोण आहेत त्यांचं नाव मला फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. कोणत्या राज्य सरकारने लाडली लक्ष्मी योजना 2.0 लॉन्च केलेली आहे. 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश राज्य सरकारने लाडली लक्ष्मी योजना 2.0 लॉन्च केलेली आहे. कोणासाठी ही योजना असणार आहे, तर फक्त विद्यार्थिनींसाठी ही योजना असणार आहे. कॉलेजमध्ये जर ऍडमिशन घेतलं मुलींनी तर त्यांना या ठिकाणी 25,000 रुपये देण्यात येणार आहेत. तसेच जर या ठिकाणी या राज्याच्या अंतर्गत मुलगी जर वैद्यकीय IIM किंवा IIT मध्ये जर ऍडमिशन घेत असेल तर पूर्णपणे फी माफ होणार आहे किंवा ती फी MP सरकार भरणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री मितान नावाची योजना सुरू केलेली आहे. तर पर्याय क्रमांक बी, छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर छत्तीसगड राज्य सरकारने मुख्यमंत्री मितान योजना सुरू केलेली आहे. या ठिकाणी एक पॉइंट लिहून घ्या,
छत्तीसगड सरकार काय करणार आहे या योजनेच्या अंतर्गत, तर जे काही पब्लिक फॅसिलिटी आहे, पब्लिक सर्व्हिसेस आहेत, सार्वजनिक सेवा आहेत, ती डोर स्टेप या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे, म्हणजे घरोघरी देणार आहे. जसं की उदाहरणार्थ जातीचं प्रमाणपत्र, जन्माचं प्रमाणपत्र, अशा प्रकारच्या जे काही सेवा असतात पब्लिक सर्व्हिस, हे या ठिकाणी डोर स्टेपला देणार आहे छत्तीसगड राज्य सरकार. पुढचा प्रश्न क्रमांक 18. मुलांसाठी पीएम केअर्स योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे? 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 2021 मध्ये या ठिकाणी मुलांसाठी पीएम केअर्स योजना सुरू करण्यात आली आहे, ज्याच्या अंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. कोणाला? तर कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांना. पुढचा प्रश्न क्रमांक 19. कोणत्या सरकारने मुख्यमंत्री मुफ्त सीवर कनेक्शन योजना जाहीर केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या योजनेअंतर्गत मोफत गटार कनेक्शन प्रदान करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20. कोणत्या राज्य सरकारने मातृशक्ती उदयमियता योजना जाहीर केलेली आहे? काय नाव आहे योजनेचं नाव? मातृशक्ती उदयमिता योजना ही योजना आहे. तर पर्याय क्रमांक सी, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी याच्या मागचा पर्पज काय? तर जे काही महिला एंटरप्रेन्योर आहेत, महिला उद्योजक आहेत, त्यांना आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 21. अलीकडेच आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम कोणी सुरू केलेली आहे? तर 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम सुरू केलेली आहे, ज्याच्या अंतर्गत जे काही वैयक्तिक गुंतवणूकदार असतील, म्हणजे तुमच्या मायासारखे जे काही रिटेल इन्व्हेस्टर असतील, ते या ठिकाणी थेट गुंतवणूक करू शकणार आहेत. कशामध्ये? तर सरकारी सिक्युरिटीज मध्ये, तेही कोणतेही शुल्क न घेता. तर अशा प्रकारची ही स्कीम आहे आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम, ही सुरू करण्यात आली आहे नरेंद्र मोदींच्या हस्ते. पुढचा प्रश्न क्रमांक 22. अंकुर योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश राज्याशी संबंधित आहे अंकुर नावाची योजना. पुढचा प्रश्न क्रमांक 23. वात्सल्य योजना ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याची योजना आहे? तर पर्याय क्रमांक बी, महाराष्ट्र राज्याची ही योजना आहे. याच्या मागचा उद्देश काय होता? तर कोविड-19 मध्ये पती गमावलेल्या महिलांसाठी फायनान्शियल असिस्टन्स किंवा आर्थिक सहाय्य प्रदान करणे, हे या योजनेचा मागचा मेन पर्पज होता. पुढचा प्रश्न क्रमांक 24. सुपर 75 शिष्यवृत्ती योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक ए, जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे सुपर 75 शिष्यवृत्ती योजना. पुढचा प्रश्न क्रमांक 25. मेडिसिन फ्रॉम द स्काय ही जी काही योजना आहे, ही जी काही स्कीम आहे, ती कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक डी, तेलंगणा राज्याशी संबंधित आहे मेडिसिन फ्रॉम द स्काय. पुढचा प्रश्न क्रमांक 26. श्रेष्ठा नावाची योजना खालीलपैकी कोणत्या गटासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, स्टुडंट म्हणजेच विद्यार्थी यांच्यासाठी श्रेष्ठा नावाची स्कीम सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 27. स्त्री निधी योजना कोणत्या राज्याअंतर्गत सुरू केलेली योजना आहे? तर पर्याय क्रमांक बी, तेलंगणा या राज्यामध्ये या ठिकाणी स्त्री निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 28. भिकारी मुक्त योजना ही योजना कोणत्या राज्यातील योजना आहे? तर 28 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राजस्थान राज्यातील ही योजना आहे भिकारी मुक्त योजना. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 29. घर घर राशन योजना ही योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर 29 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे घर घर राशन योजना. पुढचा प्रश्न क्रमांक 30. इंदिरा गांधी शहरी रोजगार गॅरंटी योजना कोणत्या राज्याशी किंवा कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे? तर 30व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राजस्थान या राज्यामध्ये इंदिरा गांधी शहरी रोजगार गॅरंटी योजना सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 31. लोकमिलनी योजना कोणत्या राज्याअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पंजाब या राज्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लोकमिलनी स्कीम नावाची एक स्कीम आहे, ती या ठिकाणी या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 32. एक थाली एक तरकारी नावाची योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, यूपी. तर उत्तर प्रदेश या राज्य सरकारने एक थाली एक तरकारी योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 33. विनय समरस्य योजना
कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कर्नाटक या राज्याशी संबंधित आहे. विनय समरस्य योजना कशा संबंधित ही योजना आहे? तर अस्पृश्यता विरोधी ही एक योजना आहे ज्याचं नाव आहे विनय समरस्य योजना. पुढचा प्रश्न क्रमांक 34वा, अर्न विथ लर्न नावाची योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक ए, त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 35वा, प्रधानमंत्री जनधन योजना केव्हा सुरू करण्यात आली होती? तर पर्याय क्रमांक डी, 2014 मध्ये 2014 मध्ये या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली होती. पुढचा प्रश्न 36वा, जनधन सुरक्षा योजना केव्हा लॉन्च करण्यात आली होती? तर 36 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 2015 मध्ये जनधन सुरक्षा योजना लॉन्च करण्यात आली होती. आणि 2015लाच अजून एक महत्त्वाची योजना लॉन्च करण्यात आली होती, अटल पेन्शन योजना. पुढचा प्रश्न क्रमांक 37वा, मेजर ध्यानचंद विजयपथ योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे मेजर ध्यानचंद विजयपथ योजना. पुढचा प्रश्न क्रमांक 38वा, स्टँड अप इंडिया योजना केव्हा सुरू करण्यात आलेली होती? तर 38 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 2016 मध्ये म्हणजे 2016 मध्ये स्टँड अप इंडिया योजना या ठिकाणी लॉन्च करण्यात आली होती किंवा सुरू करण्यात आली होती. पुढचा प्रश्न क्रमांक 39वा, मेरी पॉलिसी मेरे हात नावाची योजना केव्हा लॉन्च करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, 2022ला म्हणजेच याच वर्षी करंट इयर मध्ये या ठिकाणी मेरी पॉलिसी मेरे हात ही योजना स्कीम सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 40वा, जल जीवन योजना ही योजना केव्हा लॉन्च करण्यात आलेली आहे? तर 40 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 2019 म्हणजेच 2019 मध्ये या ठिकाणी जल जीवन योजना लॉन्च करण्यात आलेली होती. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. पहा मी काय सांगतोय ते, जल जीवन योजना ही सुरू करण्यात आली 2019ला आणि जलशक्ती अभियान हे सुरू करण्यात आलं किंवा ही योजना सुरू करण्यात आली 2021ला. पुढचा प्रश्न क्रमांक 41वा, वन स्कूल वन IAS ही योजना कोणत्या राज्याची योजना आहे? तर 41 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केरळ या राज्याशी संबंधित आहे वन स्कूल वन IAS नावाची स्कीम. पुढचा प्रश्न क्रमांक 42वा, किसान कल्याण योजना कोणत्या राज्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली योजना आहे? तर पर्याय क्रमांक सी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उत्तर प्रदेश राज्यातील ही योजना आहे किसान कल्याण योजना. बरोबर. पुढचा प्रश्न क्रमांक 43वा, सुरक्षा मित्र योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ या राज्य सरकारने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सुरक्षा मित्रा नावाची योजना स्कीम सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 44, काशी यात्रा परियोजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर 44 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कर्नाटक राज्य सरकारने काशी यात्रा परियोजना या ठिकाणी सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 45वा, प्रधानमंत्री मुद्रा योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, 2015ला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू करण्यात आलेली आहे. क्लिअर. पर्टिक्युलर डेट विचारली तर लिहून घ्या. 8 एप्रिल 2015ला सुरू करण्यात आली होती. ज्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे? तर 10 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे, परंतु कोणाला? नॉन कॉर्पोरेट व्यवसायांना किंवा बिगर शेती लघु किंवा सूक्ष्म उपक्रमांना. पुढचा प्रश्न क्रमांक 46वा, सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कारासाठी कोणत्या योजनेची निवड करण्यात आलेली आहे? तर 46 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उडान योजनेची या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. बरोबर. उडान फुल फॉर्म काय? उडे देश का आम नागरिक योजना कधी लॉन्च करण्यात आली? 2016ला. पुढचा प्रश्न क्रमांक 47वा, कोणत्या मंत्रालयाने स्वनिधी से समृद्धी नावाचा प्रोग्राम सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने या ठिकाणी स्वनिधी से समृद्धी नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि हे जे काय मंत्रालय आहे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, त्याचे मंत्री कोण आहेत? हरदीप सिंग पुरी. ठीक आहे. कशासाठी ही योजना सुरू करण्यात आली? कार्यक्रम कशासाठी सुरू करण्यात आला? तर रस्त्यावरील जे काही स्ट्रीट फूड विक्रेते आहेत म्हणजे रस्त्यावरील जे काही विक्रेते आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा लाभ प्रदान करणे. पुढचा प्रश्न क्रमांक 48वा, ट्रान्सजेंडर समुदाय आणि भिकाऱ्यांसाठी स्माइल नावाची योजना कोणी सुरू केली आहे? तर 48 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग. बरोबर. या ठिकाणी स्माइल या योजनेमधील हे जे काही स्माइल आहे याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकेल. लिहून घ्या. सपोर्ट फॉर मार्जिनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फॉर लिव्हलीहूड अँड एंटरप्राइज. बरोबर.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 49. भारताची पहिली खाजगी रेल्वे सेवा कोणत्या योजनेअंतर्गत सुरू झाली आहे? तर पर्याय क्रमांक डी भारत गौरव योजना या योजनेअंतर्गत भारताची पहिली खाजगी रेल्वे सेवा या ठिकाणी सुरू झाली आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 50. कोणत्या राज्याच्या अंतर्गत चिराग योजना सुरू करण्यात आलेली आहे? आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, प्रयत्न करा. ठीक आहे. कोणती योजना आहे? चिराग योजना. मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा की महाराष्ट्र? तर जे पण योग्य उत्तर असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगू शकता. शेवटी जाताना मी आज एवढंच बोलेल, व्हिडिओ हा कन्सेप्ट हा आमचे प्रयत्न आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणी व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. शेवटी जाताना अजून एकदा बोलेल, नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून धन्यवाद.